हिंडनबर्ग प्रकरणामध्ये अदानी समूहाला सुप्रीम कोर्टाची क्लीन चिट, एसआयटीकडे तपास देण्याची आवश्यकता नाही, सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा। सध्या आम्ही कुणाच्याही बाजूने नाही, आमदार बच्चू कडू यांचं वक्तव्य। तर बच्चू कडू महायुतीतच असल्याचा बावनकुळे आणि भुसेंचा दावा। अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं आज मुंबईतल्या आझाद मैदानात ठिय्या आंदोलन, उद्धव ठाकरे मोर्चामध्ये सहभागी होणार। आजपासून शिर्डीमध्ये राष्ट्रवादीचं 2 दिवसीय शिबिर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहतील। दोन महिन्यात जातगणना पूर्ण करा, छगन भुजबळांची मागणी। 15 दिवसात ओबीसींचं सर्वेक्षण होतं तर जातगणनेसाठी 2 महिने पुरेसे, भुजबळांचा दावा। महाराष्ट्रातील माल वाहतूकदारांचा संप मागे, आजपासून वाहतूक सुरळीत होणार, महाराष्ट्र राज्य वाहन चालक मालक महासंघाची घोषणा। नागपूरमधील 90% पेट्रोल पंप कोरडे ठाक, विदर्भ पेट्रोल डीलर्स असोसिएशनची माहिती। तर नाशिकमध्येही 400 पेट्रोल पंपांवरती पेट्रोलचा तुटवडा। संपाचा परिणाम बाजार समित्यांवर, 2 दिवसांच्या संपामुळे पुण्यात भाज्यांची आवक घटली, भाव वाढले, तर सोलापूरमध्ये आज कांद्याचे लिलाव बंद। इंडिया आघाडीच्या नेत्यांची आज ऑनलाईन बैठक, सर्व घटक पक्षांचे महत्त्वाचे नेते बैठकीत सहभागी होणार। बैठकीत नितीश कुमार यांना निमंत्रण करण्याच्या प्रस्तावाची शक्यता। निवडणुकीआधी मोदी सरकारचा मास्टर स्ट्रोक, लोकसभा निवडणुकीपूर्वी सीएए कायदा लागू होण्याची शक्यता, लवकरच नियमावली प्रसिद्ध होणार। सना खान मृत्यू प्रकरणी जबलपूरमधनं मोबाईल फोन आणि लॅपटॉप जप्त, आरोपी अमित साहूच्या आईच्या घरात कारवाई, नागपूर पोलिसांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।